भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन, सर्व कोर कमिटी यांच्या आदेशानुसार आम्ही आज इच्छुक उमेदवार म्हणून मी दिनकर पाटील, अमोल पाटील, लता पाटील, भारतीताई धिवरे आणि संगीताताई घोटेकर असे आम्ही सर्वांनी इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे आज या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत. आणि पॅनल 4 नगरसेवकांचे 5 भरले, दुसऱ्या कुठल्या वॉर्डातनं भरले? नाही, सर्व प्रभाग क्रमांक 9 मधूनच आम्ही अर्ज भरलेले आहेत. प्रभाग क्रमांक 9 भारतीताई यांचा आत्ता अमधून भरला, माझा एक OBC मधून भरला, एक सर्वसाधारणमधून पण ड मधून पण भरलेला आहे. अमोलचा आहे तसाच OBC महिला आपल्या साधारण सर्वसाधारण महिला संगीताताई बाळासाहेब घोटेकर असे अर्ज भरलेले आहेत. आत्ता मिळणार आहे. गेल्या वेळेला देखील आपण भाजपकडून या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आला होता. आता पुन्हा एकदा भाजपमधनं आपण उमेदवारी अर्ज करताय. मधल्या काळात अनेक घटना घडल्या आहेत. या निवडणुकीकडे कसं बघताय? मोठं आव्हान वाटतंय का? माझ्या भागामध्ये प्रभागामध्ये अनेक जवळजवळ 45 वर्षापासून आम्ही काम करतो आहे आणि सर्व एक जनतेला बरोबर घेऊन एक माझा कुटुंब आहे, परिवार आहे आणि ते सर्व आमच्या कुटुंबावर विश्वास करतात. विश्वास आहे, तसं काहीच आव्हान नाही आहे आणि आम्ही 100% नाही 1000% पॅनल आमचा विजय होणार. अण्णा, काल आपण भावनाविवाद झालेला होता, म्हणजे आधी बोलताना रडू आलो होता. आपण नेमकं काय मनामध्ये सुरू आहे? तो जेव्हा जो प्रसंग असतो त्यावेळेस त्या घटना घडत असतात आणि तुम्ही जे विचारता तर त्यावेळेस तो समोर जो प्रसंग असतो तेव्हा त्या अनुषंगाने मला अश्रू आले होते. भाजपकडून 3 तिकीट मिळतील काय घरामध्ये असं वाटतंय का? पक्षसृष्टी ते सृष्टी ठरवतील. तुमचं बोलणं आलं? बोलणं झाल्यावरच फॉर्म भरला आहे. अण्णा मनसेमध्ये होते तेव्हा आनंदी होतात का आता जास्त आनंदी? आता खूप आनंदी आहे.